मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. आजच्या आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये जे आहे सगळ्यात पहिलं म्हणजे आपण आजपासून आपण आपल्या चॅनलवरती जे आहे ते क्रिप्टोचा एक ॲडव्हान्स कोर्स सुरू करत आहोत आणि त्या ॲडव्हान्स कोर्सचा हा पहिला लाईव्ह सेशन पहिला व्हिडिओ असणार आहे. आजपासून हा आपला एक 15 दिवसांचा कोर्स हा तो सुरू होत आहे. आता तुमच्यापैकी जी पण लोक आपल्याला बघतायत ना लाईव्ह मध्ये त्यांना प्रश्न पडला असेल की हा लाईव्ह कोर्स सर्वांसाठी फ्रीमध्ये आहे का की फक्त अकाउंट ओपन केलेल्यांसाठी आहे. तर लक्षात घ्या, हा जो 15 दिवसाचा कोर्स आहे ना हा केवळ ज्यांनी ज्यांनी आपल्या अंडर कॉइन DCX मध्ये अकाउंट ओपनिंग केलेली आहे त्यांच्यासाठीच आहे. पण आजचा पहिला सेशन असल्याने मी तुम्हाला सगळ्यांना ह्या सेशनला फ्रीमध्ये अटेंड करायला देतोय. ओके, ह्याच्या पुढचे सेशन सर्वांसाठी नाही आहेत, पण हा पहिला सेशन आहे या कोर्सचा. मी तुम्हाला फ्रीमध्ये अटेंड करायला ह्या ठिकाणी तुम्हाला संधी देतोय. त्यामुळे आजचा लाईव्ह जो आपण युट्यूबवरती घेतो याच्या पुढचे सर्व लाईव्ह जे आहेत ते झूमवरती तुमचे होणार आहेत. ओके, आपण आजच्या सेशनला जे आजच्या व्हिडिओला जे आहे ती सुरुवात करूया. आता आजच्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या कम्प्लीट कोर्समध्ये जे आहे ते आपण काय काय शिकणार आहोत, काय काय शिकून घेणार आहोत त्याबद्दल मी तुम्हाला एक थोडंसं सांगतो आणि त्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणती स्ट्रॅटेजी शिकणार आहोत, काय करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेण्यासाठी आपण जे आहे ती सुरुवात करूया. मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या एक व्हाईट स्क्रीनवरती आणि तिकडे पहिलं म्हणजे आपण हे समजून घेऊया की आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काय शिकणार आहोत ते. ठीक आहे. आजचा जो व्हिडिओ असणार आहे, आजचा जो सेशन असणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक क्रिप्टो ट्रेडिंगची प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी शिकवणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, हा कम्प्लीट जो कोर्स आहे हा ॲडव्हान्स कोर्स आहे, क्रिप्टो ट्रेडिंगचा ॲडव्हान्स कोर्स आहे. ह्यामध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टीही त्याच क्वालिटीच्या असतील. आजचा पहिला सेशन मी सगळ्यांसाठी फ्री देतो, याचा अर्थ असा नाही की मी काहीतरी बेसिक शिकवेन. आज सुद्धा मी तुम्हाला एक क्रिप्टोची प्रॅक्टिकल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकवणार आहे आणि आजची ही क्रिप्टोची स्ट्रॅटेजी जी असणार आहे ती असणार आहे इथेरियमची स्ट्रॅटेजी. ओके, इथेरियममध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड करायचं ह्याची एक प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी आहे. ही इथेरियम फ्युचर ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आहे. क्लिअर आहे. आज आपण ही शिकून घेणार आहोत आणि बाकी आपला हा जो कोर्स आहे ओव्हरऑल 15 दिवस चालणार आहे. पुढचे 14 भाग जे त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी शिकू, काही माझे प्रॅक्टिकल ट्रेड्स आहेत त्याबद्दल आपण बोलू. त्यानंतर कशा प्रकारे लाईव्ह मार्केटमध्ये काम करायचं क्रिप्टोबद्दल अशा बऱ्याचशा ॲडव्हान्स गोष्टी आपण पुढच्या 14 दिवसांमध्ये शिकून घेणार आहोत. ठीक आहे, हे पुढचे 14 दिवसही तुम्ही अटेंड कसे करू शकता हेही मी तुम्हाला सांगणार आहे ह्या कम्प्लीट लाईव्हच्या दरम्यान. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण आजच्या व्हिडिओला आजच्या स्ट्रॅटेजीला सुरुवात करूया. बाकी मध्ये मध्ये मी तुम्हाला तुम्ही पुढचे सर्व व्हिडिओज कसे अटेंड करू शकता त्याबद्दल सुद्धा नक्कीच सांगेन. ठीक आहे. जाऊया परत एकदा आपण आपल्या लॅपटॉपच्या मेन स्क्रीनवरती आणि तिकडे आपण प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी शिकून घ्यायला सुरुवात करूया. ठीक आहे. आता इथे मी तुम्हाला पहिलं म्हणजे नेतो आपल्या कॉइन डेसिक्स या अकाउंटवरती, कारण की इथे तुम्ही अकाउंट ओपन केलात म्हणूनच हा फ्री कोर्स तुम्हाला मिळालेला आहे. ज्यांनी ज्यांनी अजूनही कॉइन मध्ये अकाउंट नाही ओपन केलंय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉइन डेसिक्सची लिंक टाकेन, तिकडे तुम्ही फ्री अकाउंट जे आहे ते ओपन करून घ्या तुमच्यासाठी. क्लिअर आहे. आता इथे मी काय करेन, इथे मला पहिलं म्हणजे तुम्हाला ना इथेरियम हे काय आहे ह्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी मी इथे सिम्पल ट्रेडवरती क्लिक करून कॉइन्सवरती जातो. बाकी तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरबद्दल ह्या ॲप्लिकेशनबद्दल माहिती जर हवी असेल, कसं ट्रेडिंग करायचं काय करायचं तुम्हाला नसेल माहिती, तर या सर्वाबद्दल मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत. ओके, जवळपास आपल्या चॅनलवरती 37 व्हिडिओ अवेलेबल आहेत. मी तुम्हाला एव्हरीथिंग इन डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे यामध्ये. ते तुम्ही नक्की आधीचे व्हिडिओ जे ते बघून घ्या. आता इथे समजा मी आलेलो आहे कॉइन डिसेक्स अकाउंटमध्ये लॉग इन झालाय आणि इथे मी आता INR वरती क्लिक करतो आणि इथेरियम टाकतो. इथेरियम टाकल्यानंतर जे आहे आता हा चार्ट जो आहे तो मी डेलीचा करतो. ठीक आहे, इथे बघा. या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असेल इथेरियमचा एक तुमच्यासाठी चार्ट आलेला. आता ह्याची प्राइस काय आहे वगैरे ह्या गोष्टी सोडून द्या, सध्या आपल्याला ह्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. इथेरियमचा हा तुम्हाला डेली टाइम फ्रेमवरती एक दिवसाचा चार्ट आलेला आहे आणि इथेरियमची इंडियन रुपीजमध्ये प्राइस काय चालू आहे सध्या तिथे तुम्हाला दिसते. जवळपास 3,86,000 रुपयाच्या आसपास इथेरियमची इंडियन रुपीजमध्ये प्राइस चालू आहे. म्हणजे तुम्हाला जर एक इथेरियम बाय करायचं आहे तर तुम्हाला जवळपास 4 लाखाच्या आसपास पैसे तुमच्याकडे लागतील, तर तुम्ही एक इथेरियम जो आहे तो बाय करू शकता. हा तुमचा चार्ट आहे तो इथे चालू आहे. आता आपण जे शिकणार आहोत आपण शिकणार आहोत इथेरियमच्या फ्युचरमध्ये ट्रेडिंग. ऑब्विसली आपल्याला एवढ्या पैशाची गरज नाही आहे. असं नका समजू की मला इथेरियम फ्युचरमध्ये ट्रेड करायला 4 लाख रुपये लागणार आहेत, अजिबात नाही. मला फार कमी पैसे लागणार आहेत. किती लागणार आहेत ते आपण ह्या कोर्सच्या दरम्यान आता याच व्हिडिओमध्ये नक्कीच बघून घेणार आहोत. ओके, आता आपण एक काम करूया. हे ती तुम्हाला इथे US डॉलरमध्ये पण बघू शकता, US डॉलरमध्ये किती प्राइस चालू आहे ती. पण आता मला जायचं आहे फ्युचर्समध्ये. इथे मी ट्रेडवरती क्लिक करतो आणि फ्युचर्सवरती जातो. फ्युचर्सवरती गेल्यानंतर इथे मी सर्च करू शकतो किंवा इथे माझ्याकडे ऑलरेडी इथेरियमचा चार्ट ओपन आहे. इथे बघा, इथेरियम USDT. इथेरियम USDT वरती मी आल्यानंतर इथे US डॉलरमध्ये इथेरियमची किंमत काय चालू आहे
$4,300 आसपास इथे बघा. बाजूला दिसतंय $4,300 आसपास जे ती इथेरियमची किंमत इथे चालू आहे. आता परत तुम्हाला क्वेश्चन पडेल की मला जर ट्रेड करायचं असेल तर $4,300 लागतील का? $4,300 म्हणजे खूप जास्त किंमत होते. जवळपास परत एकदा सेम तुम्हाला 3.5-4 लाखाच्या आसपास किंमत होते. तेवढ्याची तुम्हाला गरज नाहीये. अ, आपण जर तुम्ही आधीचे आपले व्हिडिओ पाहिलेले असाल, बिटकॉइन ट्रेडिंग, बिटकॉइन फ्युचर ट्रेडिंग, त्यामध्ये मी वेळोवेळी सांगितलंय की तुम्हाला क्रिप्टोमध्ये फ्युचर्समध्ये मार्जिन भेटतं. या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अप टू 100x मार्जिन भेटतं, 100 पट मार्जिन भेटतं. सो इथेरियममध्ये बघू आपण, इथेरियममध्ये सुद्धा तुम्हाला 100 पट मार्जिन भेटतं आहे ट्रेड करण्यासाठी. बट आपण जनरली ट्रेड करतो 20x 25x दरम्यान. मी तुम्हाला सर्व स्ट्रॅटेजी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी शिकवलेल्या आहे. सो आता समजा मला इथेरियमवरती 20x मार्जिनने ट्रेड करायचं आहे आणि जर मी समजा 1 लाखाचा ट्रेड घ्यायचा आहे. ठीक आहे, 1 लाखाचा ट्रेड घ्यायचा आहे. आता 1 लाखाचा ट्रेड जर मला घ्यायचा असेल इथेरियमचा, तर मला माझ्याकडे किती रुपये लागतील माझ्या खिशातले? केवळ 5,000 रुपये. इथे बघा, इथे दिसतंय तुम्हाला मार्जिन. ह्या मार्जिनमध्ये आलंय केवळ 5,000 रुपये. सो 5,000 रुपये खर्च करून तुम्ही 1 लाखाच्या इथेरियमचा ट्रेड जो आहे तो इझिली बाय करू शकता. कसं करू शकता? आपण 20x मार्जिन घेतलं. सो 5,000 × 20 करा. 5,000 इंटू तुम्ही 20 केल्यानंतर किती होतं? 1 लाख. सो अशा प्रकारे केवळ 5,000 तुम्ही 20x मार्जिन वापरून 1 लाखाचा ट्रेड घेऊ शकताय. किंवा तुम्ही 10,000 मध्ये 20x मार्जिन वापरून 2 लाखाचा ट्रेड घेऊ शकताय. तुम्ही 100x मार्जिन जर वापरलात, ठीक आहे, तुम्ही 100x मार्जिन जर वापरलात, तर 1 लाखाचा ट्रेड तुम्ही 1,000 पण घेऊ शकता. पण एवढं मार्जिन वापरायचं नसतं आपल्याला. हे मी तुम्हाला आधीच्या आपल्या चॅनलवरती बेसिक व्हिडिओमध्ये बऱ्याचदा सांगितलंय. सो बेसिकच्या गोष्टी आपण इथे नाही करणार आहोत. क्लिअर. सो इथेरियममध्ये किती कमी पैशामध्ये ट्रेडिंग होते हे तुम्हाला इन शॉर्ट आता समजलेलं आहे. सो आता आपण काय काम करायचं आहे? आता आपण इथून जे आहे ते डायरेक्टली जायचं आहे स्ट्रॅटेजीवरती. मी तुम्हाला इथेरियमची एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे आज, सहज सोपी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. हा आजचा व्हिडिओ, आजचा लाईव्ह फार जास्त मोठा होणार नाही. ऑब्विसली मी सर्वांना हा इथे अटेंड करण्याची संधी देतोय. सो ह्याच्यामध्ये मी प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये शिकवणार आहे. क्लिअर आहे? सो मी पहिलं म्हणजे ना, इथे जे इंडिकेटर वगैरे लावले आहेत ते सर्व क्लिअर करून घेतो. आणि हा चार्ट तुमच्यासमोर ओपन करतो इथेरियमचा. आणि हा चार्ट मला करायचा आहे मोठा. ठीक आहे, हा चार्ट मी इथे मोठा केला फक्त. क्लिअर आहे? सेम तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूवरती पण इथेरियमचा चार्ट ओपन करू शकता. कसं मी तुम्हाला पुढच्या थोड्या वेळामध्ये दाखवेन. पहिलं आपण सिंपल स्ट्रॅटेजी काय ती समजून घेऊया. ओके, आजचा पहिला सेशन आहे, सो मी एकदम सिंपल स्ट्रॅटेजी तुम्हाला देतोय. काय करायचं? इथेरियमच्या चार्टवरती 1 अवरच्या टाइम फ्रेमवरती जायचं. ठीक आहे, ही इथेरियमची 1 तासाची टाइम फ्रेमची स्ट्रॅटेजी आहे. आपण जसं जसं ह्या कोर्समध्ये पुढे जाऊ, मी तुम्हाला प्रत्येक टाइम फ्रेमची स्ट्रॅटेजी शिकवेन. इव्हन 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमची स्ट्रॅटेजी पण आपण शिकून घेणार आहोत. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमची पण शिकून घेणार आहोत. क्लिअर आहे? आता हा इथेरियमचा जो आहे तो चार्ट दिसतोय तुम्हाला 1 अवर टाइम फ्रेमवरती. सो मी तुम्हाला कोणतीही स्ट्रॅटेजी वापरण्याआधी परत एकदा सांगेन, मी ऑलरेडी यूट्यूबला व्हिडिओ बघून बनवून सुद्धा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ते म्हणजे तुम्ही कोणतीही स्ट्रॅटेजी वापरा मार्केटमध्ये, पण तुम्हाला प्राइस ॲक्शन जे आहे ते फार जास्त इम्पॉर्टंट असतं. म्हणजे प्राइस ॲक्शनच्या लेवल्स तुमच्याकडे मार्क असल्याच पाहिजेत. तर प्राइस ॲक्शनच्या लेवल्स म्हणजे काय? मी आता इथे इथेरियमचा चार्ट बघतोय ना, तर मला सिम्पल काही लेवल्स दिसत आहेत. इथे बघा, मी नॉर्मली पेन्सिलने ड्रॉ करतोय. सिंपल काही लेवल दिसतात माझ्या डोळ्यांना 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती. हे काय आहेत? हे आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सो ह्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरती इथेरियम जो चाललेला आहे. क्लिअर. सो प्राइस एक्शनचे लेवल मार्क केल्यामुळे काय होणार? तुमची चुकीची एंट्री जी आहे ती तुम्ही थांबवू शकता. समजा तुम्हाला एखादा ट्रेड तुमचा इंडिकेटरनुसार इथे एंट्री दाखवतोय, इथे एंट्री दाखवतोय, पण तुम्हाला समजलं पाहिजे की वरती प्राइस एक्शनची लेवल आहे, रेजिस्टन्स लेवल आहे. सो आपण इथे एंट्री घेणं टाळू शकतो. सो त्यामुळे प्राइस एक्शन लेवल इम्पॉर्टन्स असतात. क्लिअर आहे? मी प्राइस एक्शन बद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती. आता इंडिकेटरमध्ये जाऊन मला इथे RSI यूज करायचा आहे. जसं आपण नॉर्मल शेअर मार्केटमध्ये लावतो तसं. आणि RSIच्या सेटिंगमध्ये जाऊन मला ही सेटिंग ठेवायची आहे, अप्पर 60 लोअर 40. अप्पर 60 लोअर 40. काय काय केलं? मी 1 तासावरती आलो, RSI लावला, इथेरियमचा चार्ट लावला. आणि आता एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे इथे एंट्री घेण्यासाठी सिंपल टेक्निक आहे. क्लिअर आहे? एकदम सिंपल टेक्निक आहे. काय टेक्निक आहे मी तुम्हाला दाखवतो. इथे बघा, ज्या वेळेला, ज्या क्षणी, परत एकदा सांगतो, ही स्ट्रॅटजी गरजेचं नाहीये की तुम्हाला इंट्राडे मध्येच प्रॉफिट देईल. ही स्ट्रॅटेजी इंट्राडे मध्येच प्रॉफिट देईल गरजेचं नाही, कारण की ही 1 तासाची स्ट्रॅटेजी आहे, ही 5 मिनिटाची नाही. सो ही 1 तासाची स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्हाला एक काइंड ऑफ पोझिशनल स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे तुम्ही पोझिशन घेऊन बसा, तुम्हाला 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, कितीही दिवसात प्रॉफिट होऊ शकतो. आणि यावेळेला तुम्हाला स्टॉप लॉस वापरायचा आहे. सो तुम्ही म्हणजे झोपलात तरी तुमचा ट्रेड चालू राहील असं नाही. मी तुम्हाला बोलत आहे की तुम्ही दिवसभर जागेच राहा, लॅपटॉप समोर बसा. स्टॉप लॉस लावून सोडून द्यायचा. स्टॉप लॉस कसा लावायचा आहे मी
ऑलरेडी शिकवलं आहे फ्री व्हिडिओजमध्ये. सो ते तुम्ही बघून घेतलं की तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. आता स्ट्रॅटेजी काय सांगते, की ज्या वेळेला तुमचा 1 तासाच्या टाइम फ्रेमवरचा आर एस आहे 60च्या वरती जाईल, 60च्या वरती जाईल, त्यावेळेला तुम्हाला बाय करायचं. बाकी काहीच बघायचं नाही. 60च्या वरती जाईल तेव्हा बाय करायचं. अप्रॉक्सिमेटली ह्या लेवलला तो 60च्या वरती गेला तेव्हा तुम्ही बाईंग करायची आहे. आणि जेव्हा हा तुमचा आर एस आहे परत फिरून 50च्या खाली क्लोजिंग देईल, परत फिरून 50च्या खाली क्लोजिंग देईल, तेव्हा तुम्हाला एक्झिट करायचं आहे. मग तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल किंवा लॉसमध्ये असाल, तुम्हाला एक्झिट करायचं. आता इथे 50च्या खाली म्हणजे जवळपास या ठिकाणी तुमची एक्झिट झाली असते. ठीक आहे. या ठिकाणी कुठेतरी तुमची एक्झिट झाली असते. सो आपण एक काम करूया. आपण किती प्रॉफिट भेटला ते आपण इथे बघून घेण्याचा जो आहे तो एक प्रयत्न करूया. ओके, इथे बघा. आता आपली, एक मिनटं. हां, आता आपली बाईंग झालेली आहे अप्रॉक्सिमेटली 4300च्या आसपास पकडू आपण. 4297, पण 4300 पकडू. आणि ही जी आपली एक्झिट होती अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी 4700 पकडू. ओके. सो 4300 पासून ते 4700 पर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट एक असं मी म्हणतो की 10%चा प्रॉफिट तुम्ही केलात. ओके. पोझिशनल ट्रेडिंगमध्ये तुम्ही 10%चा प्रॉफिट केलात. कधी केलात? या एका दिवशी ट्रेड घेतलात, मध्ये एक दिवस गेला, तिसऱ्या दिवशी प्रॉफिट झाला. हे जे तुम्हाला लाईन्स दिसतात ना, हे डे वाईज लाईन आहेत. सो 3 दिवसात तुम्हाला प्रॉफिट झाला 10%. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 3 दिवसात तुम्हाला 10% प्रॉफिट झाला आहे, पण मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही इथेरियममध्ये 20x मार्जिन यूज करू शकता. सो 20x मार्जिन यूज करून तुम्हाला 10%चा प्रॉफिट झाला ना, याचा अर्थ तुम्हाला तुमच्या कॅपिटलवरती 200%चा प्रॉफिट झालेला आहे. लक्षात येते? म्हणजे तुम्हाला प्रॉफिट झाला 10% ओव्हरऑल, पण तुम्ही 20x मार्जिन वापरलात ना. सो ओव्हरऑल तुम्हाला 200%चा प्रॉफिट झालेला आहे. तुमचे पैसे डबल झालेले आहेत या ट्रेडमध्ये. ठीक आहे. 10% प्रॉफिट क्रिप्टोमध्ये फार मोठा होतो, कारण की तुमचे पैशाचे डबल होऊ शकतात. आता तुम्ही विचारा स्टॉप लॉस कुठे लावायचा. जेवढी पण लोक लाईव्ह मध्ये अटेंड करत आहेत, ह्या व्हिडिओला इथपर्यंत जर बघितलं असेल, एक लाईक नक्की करा. कारण व्हिडिओ बरीच लोक बघतात, पण लाईक फार कमी आलेले आहेत व्हिडिओला. सो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा किती लोकांना प्रश्न आहे स्टॉप लॉस कुठे लावायचा. आता जर तुम्ही मी सांगतो ते व्यवस्थित ऐकलं असाल ना, तर तुम्हाला हा क्वेश्चन नाही येणार. कारण की मी तुम्हाला काय बोललो, स्टॉप लॉस या स्ट्रॅटेजीमध्ये स्टॉप लॉस आपल्याला ना आपण मॅन्युअली कुठेही लावू शकतो, पण टेक्निकली जर बघायला गेलात तर जेव्हा ह्या आर एस आय 50च्या खाली येईल तेव्हाच तुम्हाला एक्झिट करायचे. कदाचित असं पण होईल बघा, असं पण होईल इथे तुम्हाला एंट्री भेटेल, मार्केट खाली येईल आणि इथे आर एस आय 50च्या खाली येईल, सो तुम्हाला इथे पण एक्झिट करावे लागू शकते. क्लिअर. आता तुम्ही समजा मॅन्युअलीसाठी स्टॉप लॉस लावून ठेवू शकता, एखाद्या स्विंगच्या खाली स्टॉप लॉस लावून ठेवू शकता तात्पुरता, पण एक्झिटची स्ट्रॅटेजी काय, जेव्हा तो 50च्या खाली येईल तेव्हा तुम्हाला एक्झिट करायचं. सेम जर समजा तुम्ही एखाद्या वेळेला तुमचा इथेरियम शॉर्ट करताय, ठीक आहे, असं तुम्हाला लॉंगच्या भरपूर एंट्री भेटतील. इथे बघा, समजा तुम्ही इथेरियम इथे शॉर्ट करताय, ही एंट्री आहे शॉर्टची समजा इथे एक्झॅक्टली या लेवलला तुम्ही इथेरियम समजा शॉर्ट केला. एक्झिट तुम्ही कधी करणार, जेव्हा तो परत 50च्या वर जाईल तेव्हा. खाली तुम्ही शॉर्ट केलात, 40च्या खाली गेल्यावर शॉर्ट केलात, 50च्या वर आल्यानंतर तुम्हाला परत एकदा त्याला बाय करते, इथे तुमचा बाय झाला. तसं बघायला गेलं तर तुम्हाला फार छोटा प्रॉफिट झाला इथे, बरोबर. फारच छोटा प्रॉफिट झाला ना. म्हणजे जवळपास 4500च्या आसपास तुम्ही घेतला, ₹4400 प्रॉफिट झाला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक 2 ते 3%चाच प्रॉफिट आहे. आता हे 2 ते 3% सुद्धा 20x मार्जिनने 40% 60% होत आहेत, पण हा छोटा प्रॉफिट आहे कम्पॅरेटिव्हली. सो तुम्हाला असं नाहीये की स्टॉप लॉस वगैरे, तुम्हाला जेव्हा पण तो 50 हा जो आहे त्याचा मिडल जो आर एस आहे ना, तो इम्पॉर्टंट आहे. 50ला क्रॉस केल्यानंतर तुम्हाला एक्झिट करायचं आहे. मग तुम्ही भले प्रॉफिटमध्ये आहात, भले लॉसमध्ये आहात. ठीक आहे. आता पण बघा, लाईव्ह मध्ये जेव्हा आपण बघतो, जेव्हा हा तुम्हाला 60च्या वरती जाईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो. आणि हा ट्रेड घेताना मी तुम्हाला काय बोललो, इम्पॉर्टंट गोष्ट, प्राइस ऍक्शनला मिस नाही करायचं. हे जे आहे त्याचे प्राइस ऍक्शन्स आहेत. प्राइस ऍक्शन म्हणजे काय, इथेरियम ह्याच झोनमध्ये ट्रेड करतोय सध्या. सो हे प्राइस ऍक्शन बघायचे की बाबा मी समजा इथे एंट्री घेतोय तर वरती लगेच सपोर्ट रेजिस्टन्स आहे, सो हा ट्रेड नाही घ्यायचा आहे आपल्याला. किंवा इथे मी शॉर्ट करतोय, इथे खाली लगेच सपोर्ट आहे, हा ट्रेड नाही घ्यायचा आहे. सो जेणेकरून तुमची अॅक्युरसी जी आहे ती वाढवायला प्राइस ऍक्शन मदत करणार. याच्या पुढे मी कोणतीही स्ट्रॅटेजी शिकवेन त्यामध्ये प्राइस ऍक्शन तुम्हाला यूज करायचंच आहे. आणि ही 1 तासाची इथेरियमची एकदम सिंपल सोपी स्ट्रॅटेजी जी आहे ती मी तुमच्यासमोर आता या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे. आता जेव्हा पण मी हा व्हिडिओ बनवतो आहे, तर हा व्हिडिओ बनवताना तर लक्षात घ्या, मी हा व्हिडिओ झूमवरती लाईव्ह नाही करत आहे. ऑब्विसली तुम्हाला युट्यूबवरती देतोय. सो व्हिडिओ जेव्हा बनवतो तेव्हा माझा एक लाईव्ह ट्रेड चालू आहे बिटकॉईनमध्ये. ठीक आहे, आजच्याच दिवशीचा आहे. सो इथे बघा, बिटकॉईनमध्ये माझा लाईव्ह ट्रेड चालू आहे. मला एक ₹900 प्रॉफिट चालू आहे, 900,000 रुपयाचा. माझा ह्या ट्रेडला कॅपिटल लागलेला आहे 10,000 रुपयापेक्षा कमी. इथे बघा मार्जिन बघा, माझ्या ह्या ट्रेडमध्ये कॅपिटल लागलेलं आहे ₹9,700. ठीक आहे, 9,700चं कॅपिटल माझं लागलंय फक्त.
ज्यावरती मला 10% प्रॉफिट ऑलरेडी आलाय. लक्षात येते, 10% प्रॉफिट मला ऑलरेडी आलेलं आहे त्याच्यामध्ये. मी आता काय केलंय, सरळ स्टॉप लॉस लावलाय आणि सोडून दिलाय. स्टॉप लॉस लावलाय, मध्ये मध्ये मी बघतो कधी स्टॉप लॉस मला वाटलं मार्केट वर गेलं तर स्टॉप लॉस ट्रेल करतो मॅन्युअली. आता ह्या प्लॅटफॉर्मवरती अजून ऑटोमॅटिक ट्रेलिंगचा ऑप्शन नाहीये स्टॉप लॉस ट्रेलिंगचा. भविष्यामध्ये येईल, पण तोपर्यंत मी मॅन्युअली करतो. अदरवाईज स्टॉप लॉस लावून सोडून दिलाय. ठीक आहे, मी आता व्हिडिओ बनवतो आहे तुमच्यासाठी, मी हा ट्रेड बघत सुद्धा नाहीये. सो असं नाही की क्रिप्टो 24 तास आहे म्हणून तुम्ही 24 तास लाईनवरती बसणार किंवा 24 तास तुम्ही त्या लॅपटॉपच्या समोर पीसीच्या समोर बसणार. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही इथेरियमवरती बिटकॉईनवरती ट्रेड करू शकता. ऑब्विसली मी जी स्ट्रॅटेजी तुम्हाला आत्ता शिकवली इथेरियमची होती. आता मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे ट्रेडिंग व्ह्यू वरती, कारण बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो की ट्रेडिंग व्ह्यू वरती इथेरियम कसा ओपन करायचा. ठीक आहे, सो तुम्हाला मी ट्रेडिंग व्ह्यू वरती घेऊन आलेलो आहे. इथे मी तुम्हाला जसं बोललो माझा बीटीसी मध्ये ऑलरेडी ट्रेड चालू आहे, सो त्याची ही सगळी मार्किंग वगैरे ही सध्या तुम्ही सोडून द्या. आता मी तुम्हाला दाखवतो की इथेरियम कसं सर्च करायचं. इथे तुम्ही यायचं, या ठिकाणी तुम्ही ईटीएच, हा तुम्ही इथेरियम बघा, ईटीएच म्हणजे इथेरियम, मी क्लिक करतो. आता हा जो इथेरियम आहे ना, लक्षात घ्या, हा इथेरियम कॉइन आहे. $4,300 आसपास जो आहे तो इथेरियम कॉइन आहे. आपल्याला इथेरियम कॉइन मध्ये नाही ट्रेड करायचं. आपल्याला इथेरियमचा कॉइन नाही बाय करायचा आपल्याकडे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथेरियमच्या फ्युचरमध्ये ट्रेड करायचं. सो मी काय करणार, इथे टाकणार इथेरियम फ्युचर, जसं मी तुम्हाला बिटकॉइनचं शिकवलंय ना तसं. इथेरियम फ्युचर टाकल्यानंतर मला आलं बघा, इथेरियम परपेच्युअल फ्युचर. क्लिक केली. क्लिक केल्यानंतर माझ्या समोर जो आहे तो इथेरियम फ्युचरचा चार्ट ओपन झाला. ह्यावरती मला ट्रेड करायचं आहे. जर समजा तुमच्यापैकी कोणाला ट्रेडिंग विथ चार्टवरती ट्रेड करायचं असेल कॉइन डिसेक्स न वापरता, तर तुम्ही ट्रेडिंग वरती येऊन इथेरियम फ्युचर सर्च करा. तिकडचा तुम्ही सेम RSI लावा, सेम तुम्हाला त्या ठिकाणी सर्व गोष्टी भेटणार आहेत. ठीक आहे, थोडेफार पॉईंट 19-20 असू शकतात, बट तुम्हाला ओव्हरऑल त्या ठिकाणी सेम गोष्टी भेटणार आहे, सेम अनालिसिस भेटणार आहे. सो जे पण ट्रेडिंग व्यू वापरतात त्यांच्यासाठी मी तुम्हाला ट्रेडिंग व्यू कसं यूज करता ते सुद्धा सांगितलेलं आहे. क्लिअर आहे. सो अशा प्रकारे आपल्या क्रिप्टो ट्रेडिंगच्या ॲडव्हान्स कोर्समध्ये आजचा पहिला सेशन जो आपण छोटासा घेतलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण एक स्ट्रॅटेजी दिलेली ऑलरेडी आहे. आता उद्यापासूनचे जे सेशन होणार आहेत, 15 दिवस पुढचे रोज कोर्स होणार आहे. उद्यापासून जे सेकंड सेशन पासून जे सेशन होणार आहेत ते ऑब्व्हियसली ॲडव्हान्स सेशन असणार आहे, ज्यामध्ये मी ह्या स्ट्रॅटेजीच्या पण ॲडव्हान्स गोष्टी सांगेन. ओव्हरऑल तुम्हाला अधिक क्रिप्टोच्या बिटकॉईनच्या ॲडव्हान्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकवणार आहे, टेक्निक शिकवणार आहे. सो त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आता पुढचे सेशन्स त्या लोकांनाच भेटतील ज्यांचं आपल्या अंडर जे आहे ते कॉइन डिसेक्स मध्ये अकाउंट आहे. ठीक आहे, आजचा सेशन तर मी युट्यूबवरती अपलोड केला, युट्यूबवरती लाईव्ह केला, जेणेकरून तुम्हाला सर्वांना तो पाहायला भेटेल. इव्हन तुम्ही थोड्या वेळाने हा सेशन अपलोड जरी झाला त्यानंतर सुद्धा तुम्ही नक्की बघून घेऊ शकता. पण उद्यापासूनचे जे सेशन आहे ते तुम्हाला झूमवरती होणार आहे, जे तुम्हाला लाईव्हमध्ये बघावे लागतील. सो त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉइन डिसेक्सची लिंक आहे. तिकडे जाऊन तुम्ही तुमचं कॉइन डिसेक्सवरती फ्री अकाउंट ओपन करा. त्यानंतर तुम्ही आपल्या उद्यासाठीच्या सेशन्सला हजर राहू शकता. ठीक आहे, अजून एक गोष्ट, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या क्रिप्टोच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. इथे बघा, क्रिप्टो करन्सी मराठी हे आपलं टेलिग्राम चॅनल, त्याची ही लिंक आहे. ते आवर्जून जॉईन करा, कारण की मी जे पण ट्रेड करतो ते इथे फ्रीली टाकतो. इथे बघा, जेव्हा मी हा ट्रेड घेतला, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मी ट्रेड कधी घेणार आहे. मी आधी सांगितलेलं की मी हा ट्रेड कधी घेणार आहे. त्यानंतर मी त्याच्या आधीच हा ट्रेड घेतला, तोही इथे टाकला, घेतल्या घेतल्या. आणि प्रत्येक वेळेला त्या ट्रेडचं मी तुम्हाला इथे सांगतो काय झालंय काय नाही झालंय, सर्व गोष्टी इथे सांगतोय. बॅक टू बॅक चार चार ट्रेडमध्ये आपण प्रॉफिट बुक करतो. इथे बघा, कालचे पण ट्रेड, मी कालच्या दिवसाचं मी तुम्हाला दाखवतो. प्रत्येक ट्रेड जो आहे तो मी इथे टाकतोय, घेतल्यानंतर त्यानंतर त्याचं काय होतंय तेही टाकतोय. सो तुम्ही जर फ्री ग्रुपमध्ये जॉईन असाल तर तुम्ही सुद्धा या प्रकारे अनालिसिसद्वारे ट्रेडिंग करू शकता. मी असं नाही बोलत आहे मी कोणतं रिकमेंडेशन देतोय. मी जो ट्रेड करतो तो फक्त मी इथे पोस्ट करतो फ्री ऑफ कॉस्ट, कोणतेही चार्जेस वगैरे नाही आहेत, सगळ्यांसाठी फ्री आहे हा. तुमचा अकाउंट असेल नसेल सगळ्यांसाठी फ्री आहे. तुम्ही नक्की इथे जॉईन होऊ शकता. आणि इथेच तुम्हाला एक ID भेटतो. सो तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन, तुमचं कॉइन डिसेक्स अकाउंट ओपन केलात आपल्या अंडर, की इथे तुम्ही सेंड करा, आपण तुम्हाला त्या ग्रुपला ॲड करू. सो उद्यापासून तुम्हाला जे ह्या कोर्सचे ॲडव्हान्स सेशन अटेंड करायचे आहेत, हा कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जर अटेंड करायचा आहे, तर आत्ताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कॉइन डिसेक्समध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून अकाउंट ओपन करा. ऑलरेडी अकाउंट असेल तर आपल्या अंडर ट्रान्सफर हे करून घेऊ शकता. ते तुम्हाला टेलिग्रामवरती कळेल कसं करायचं ते. ठीक आहे, आणि नक्की तुम्ही उद्यापासून सर्व सेशन अटेंड करा. आजचा व्हिडिओ, आजचा सेशन तुम्हाला आवडलेला जर असेल तर ह्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. ठीक आहे, हा व्हिडिओ जर मी अपलोड करू, आता लाईव्ह आहे हा व्हिडिओ जर अपलोड करू असं वाटत असेल, नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, आणि सोबतच मी रोज संध्याकाळी येऊन लाईव्ह ट्रेडिंग करावी तुमच्यासमोर. आता तर मी तुम्हाला फक्त टेलिग्रामवरती हे स्क्रीनशॉट शेअर करतोय. सो ह्याचप्रमाणे मी जर तुमच्या येऊन लाईव्ह ट्रेडिंग करावी रोज संध्याकाळी तुमच्या सोबत येऊन, रोज रात्री 1 तासाचा लाईव्ह घेऊन,
संध्याकाळच्या वेळेला तुमच्यासोबत लाईव्ह ट्रेडिंग करावी असं जर वाटत असेल तर मला या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा क्रिप्टो लाईव्ह ट्रेडिंग अशा. ओके. क्रिप्टो लाईव्ह ट्रेडिंग अशा 100 कमेंट्स जरी आल्या तरी आपण लाईव्ह घेण्याबद्दल विचार करू शकतो, कारण तुम्हाला माहिती आहे लाईव्ह घ्यायला माझा सुद्धा 1 तास इथे जाणार आहे, मला इथे बसावं लागणार आहे. सो तुमची जर इच्छा असेल, तुम्हाला जर खरंच लाईव्हमध्ये शिकायला मिळणार असेल, शिकायला आवडणार असेल, तर मी तुमच्यासमोर लाईव्हमध्ये येऊन ट्रेड करू शकतो रोज. सो मला फक्त व्हिडिओला कमेंट करा क्रिप्टो लाईव्ह ट्रेडिंग अशा. ठीक आहे. भेटूया आपण उद्यापासून ॲडव्हान्स कोर्समध्ये. ज्या लोकांना पण घ्यायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट ओपन करा. फ्री कोर्स आहे सर्वांसाठी, कोणती पेड नाही आहे, कोणती फी नाही. ठीक आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंटमध्ये सांगा, आणि सोबतच आपल्या चॅनलवरती जर नवीन आलेले असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.